अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थांची सेवा अशी करा, नशिबात नसलेलं देखील मिळेल। श्री स्वामी समर्थ। आपल्या संस्कृतीत कर्म आणि नशीब या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं। आपण म्हणतो जे नशिबात असेल तेच घडणार, पण स्वामी म्हणतात भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या वाक्यात किती मोठी शक्ती आहे आणि किती मोठा विश्वास आहे, नाही का? स्वामींची कृपा झाली तर नशिबाचे भोगही कमी होतात आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळायला लागतात। मग यासाठी आपण काय करायला पाहिजे, कोणती सेवा करावी, याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचा घटक आहे श्रद्धा। स्वामींवर तुमची अढळ श्रद्धा असायला हवी। स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत, ते सर्व शक्तिमान आहेत आणि ते तुमच्या भल्यासाठीच आहेत। हा विश्वास तुमच्या मनात कायम असायला हवा। केवळ संकटात असतानाच नाही, तर प्रत्येक क्षणी स्वामींचे स्मरण असावे। तुमच्या मनात सतत स्वामींच्या विचारांची माळ गुंफलेली असावी। स्वामींच्या कृपेसाठी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा नियमित जप करा। सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 108 वेळा जप करणं खूप फायदेशीर ठरतं। या नामस्मरणानं मन शांत होतं, सकारात्मक ऊर्जा मिळते आणि स्वामींची शक्ती तुमच्या सोबत असल्याचा अनुभव येतो। तुम्ही रोज माळ जप करू शकता किंवा अखंड नामस्मरण सुद्धा करू शकता। स्वामी समर्थांच्या लीला, त्यांचे चमत्कार आणि उपदेश जाणून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत प्रभावी मानले जाते। या ग्रंथाचे नियमित वाचन केल्याने स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो आणि आपल्या समस्यांवर उपाय मिळतात। गुरुवारी किंवा इतर कोणत्याही शुभ दिवशी या ग्रंथाचे पारायण सुरू करू शकता। किमान 7 दिवसांचे किंवा 21 दिवसांचे पारायण करावेत। पण हे पारायण कसं करावं या संबंधित सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल। याचबरोबर गुरुवारचं महत्त्व आहे आणि या दिवशी सेवा करण्यालाही तितकंच महत्त्व आहे, कारण गुरुवार हा स्वामी समर्थांचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो। या दिवशी तुम्ही विशेष सेवा करू शकता। गुरुवारी स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या, तिथे सेवा करा, स्वच्छता करा किंवा इतर कोणत्याही कामात हातभार लावा। घरी स्वामींची आरती करा, त्यांना गोड नैवेद्य दाखवावा आणि शक्य असल्यास गरजूंना प्रसाद द्या। काही भक्त गुरुवारी उपवास करतात आणि तो उपवास केवळ फलाहार किंवा सात्विक आहार घेऊन पाळतात। याचे त्यांना बरेच अनुभव आलेले असतात। तुम्हालाही हा साक्षात्कार झाला असेल तर हा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। स्वामी म्हणतात, जो दुसऱ्यांचं भलं करतो त्यांचं स्वामी भले करतात। केवळ स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर इतरांच्या मदतीसाठी तुम्ही तत्पर असावं। अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, गरजू व्यक्तींना मदत करणं असो, जनावरांवर दया करणं असो, अशा सत्कर्मांनी स्वामी प्रसन्न नक्कीच होतात आणि तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला चांगल्या रूपात मिळतं बरं का। याही व्यतिरिक्त अक्कलकोट येथील मुख्य स्वामी समर्थ मठात किंवा तुमच्या जवळपास असलेल्या कोणत्याही स्वामी केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता, तिथे स्वामी सेवा करू शकता। मठात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता, भजनांमध्ये आणि प्रवचनांमध्ये सहभागी व्हा। यामुळे तुम्हाला सामुदायिक सेवेचा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव नक्की येईल। कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही, स्वामींची कृपा होण्यासाठी संयम ठेवा। तुमच्या मनात कोणतीही नकारात्मकता येऊ देऊ नका। स्वामी माझ्या पाठीशी आहेत, ते माझ्यासाठीच योग्य करतील, हा विश्वास कायम ठेवा। संकटाच्या काळातही धीर सोडू नका, कारण तुमचा विश्वास तुम्हाला संकटातून बाहेर काढेल। तर मंडळी, नशिबात नसलेल्या स्वामींच्या कृपेने मिळू शकतं, यात तीळ मात्र शंका नाही। गरज आहे ती फक्त तुमच्या दृढ श्रद्धेची, सातत्यपूर्ण सेवेची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची। अनेक भक्तांनी याचा अनुभव घेतलाय, त्यांच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामींच्या कृपेने शक्य झाल्यात। मग तुम्ही सुद्धा कधी स्वामींचा अनुभव घेतलाय का? तुमच्या आयुष्यात स्वामींमुळे काही चमत्कार घडलाय का?
कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना किंवा कुटुंबियांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही स्वामींच्या सेवेबद्दल माहिती मिळेल. अशाच प्रकारे सणावारांसंबंधित व्रतवैशिष्ट्य, उपासना, पूजाविधी, वास्तुशास्त्राविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.